तू तिथे काय करतेस? खाली ये. नाही गॅरी, मी सुसाइड करतेय. अगं पण का? तुम्हाला इग्नोर केलं, तुम्हाला हेट करतोस. काय पोरकटपणा आहे शनाया, प्लीज खाली ये. तू आधी म्हण की तुम्हाला फॉरगिव्ह केलं. आय लव्ह यू म्हण. मी 1 to 10 काउंट करेन आणि 10 नंतर मी जंप करणार आहे. अगं तू कशाला काउंट करते? मी म्हणते 10. ही वेळ फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे माझ्या मुलीवर. शनाया, जर माझ्या मुलीला काही झालं ना तर सोडणार नाही तुला. सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे आणि या तुझ्या सगळ्या लोकांमुळे. शन्याला काही झालं ना तर तिची आई तुम्हाला दोष देणार, मला दोष देणार. पण या सगळ्यांना जर यामध्ये इन्व्हॉल्व केलं ना तर पाप. थोडा पाय मुरगळलाय पण तो होईल ठीक. तू गॅरीला काही सांगितलंस का की मला काही नाही झालंय वगैरे? नाही काहीच. आता याच सिच्युएशनचा आपण फायदा घ्यायचा. कुणाच ठाऊक काय होईल. असं वाटतंय की या कशालाच अंत नाही. तसं दाखवायचं की तुला खूप काहीतरी झालंय आणि गॅरीला तर असं वाटलंच पाहिजे की हे सगळं खूप सिरियस आहे. अरे तिचा पाय फ्रॅक्चर झालाय, मरता मरता वाचली ती. पण तुला मी खरं सांगतो, या निमित्तानं माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. शनायाचं माझ्यावर खूप प्रेम आहे यार. आणि राधा, तुझ्या आजूबाजूला इतकी काळजी घेणारी तुझी माणसं आहेत तरी तू एकदा तरी त्यांच्याकडे मन मोकळं केलंयस तुझं? मन मोकळं करायला मन थाऱ्यावरती असायला लागतं. जातो, नाश्ता नंतर करतो. अरे असं काऊन बरं? तू ऑफिस मध्ये गेलेत तर शन्याला भेटायला गेलेत कोणा? तू गेला जरी ना शन्याला भेटायला तर ती आई भेटून देणार नाही. बघ केली. आम्ही 9:30ला घरातून बाहेर पडणार आहोत. तू येऊन शनायाला भेटू शकतो. हॅलो राधिका ताई, मी निघाले शनायाकडे, आत्ता रिक्षेतच आहे. बहुतेक गुरुनाथ इथेच आहे, नक्कीच. मला हे राधिका ताईंना कळवायलाच हवं. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बाहेर आलात तरी चालेल, या. मी तुम्हाला वॉर्न केलं होतं, माझ्या मुलीला यापुढे भेटायचा प्रयत्न करायचा नाही. हे बघा, मी फक्त शनायाला बघायला आलो होतो. आता मला कळून चुकलंय की. काय कळून चुकलंय तुम्हाला? सांगा ना, काय कळून चुकलंय तुम्हाला? हेच की या दोघींची नाटकं आहेत ही सगळी. अच्छा, मग इथे कशाला आला होता? मी बघायला आलो की खरंच किती लागलंय. शन्या झुरा. कुठे आहे कॉकरोच? आई खोटी, मुलगी खोटी, त्यांचं प्रेम खोटं, सगळं खोटं आहे. तुम्ही इथे का आलात, कशा करता आलात मला माहिती नाही. पण एक लक्षात ठेवा, तुमच्यामुळे माझ्या घरावरती संकट येणार असेल तर ते मी कदापि होऊ देणार नाही. राधिका, तू अजून या सुलक्षणाला ओळखला नाही. खोट्याचा सौदा ही कधीच करत नाही. अरे मला कशाला बोलवलं इथे एवढ्या अर्जंटली? अरे महत्वाच्या विषयावर बोलायचंय केड्या, ते फोनवर बोलणार का? माहिती आहे मला, ते फोनवर जे बोलत होता तोच विषय असणार. हे बघ, तुला शनायाशी लग्न करायचं आय नो, पण वो इतना आसान नाहीये. अरे नसेल आसान तर मी करेन ना आसान. अरे हो, म्हणजे तू लग्न करू शकतो, पण काय ना, तुला सुमडीमध्ये काम करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे हे बघ, तुला असं करायचं आहे पण ते दाखवायचं नाहीये. म्हणजे ऍक्च्युली तू करतो तसं, म्हणजे तुला करायचं आहे पण यावेळेस ते दाखवायचं नाहीये. म्हणजे नक्की काय करायचंय? म्हणजे तुला नाही जमणार रे, कठीण आहे जरा. काय? म्हणजे तुला ना असं जेंटलमॅन सारखं वागायचं. हा, मला जमणार नाही. मी जेंटलमॅन नाहीये. नाही, आहे पण ते दाखवायचंय तसं की म्हणजे तू जेंटलमॅन सारखा वागतोय म्हणून. म्हणजे ऑफिसला जायचं, राधिकाला इम्प्रेस करायचं, घरी पण एकदम चांगलं वागायचं, आणि इकडे सुमडीमध्ये शनायाला पळवून घेऊन लग्न करण्याचा प्लॅन करायचा. कळलं? नाहीतर ती वागीण ना तुला आज शिरू पण देणार नाही तिच्या घरात. हा, ज्यूस बना ना, ज्यूस. अरे ज्यूस काय बनव? अरे केड्या यार, मला इथे टेन्शन आलं यार. मला शनायाची काळजी वाटतेय आणि त्याच्यामुळे कशातच मन नाही लागत आहे माझं. मला ना ऑफिसला जावं असं वाटतंय ना काही काम करावं असं वाटतं. नाही, ऑफिसला जायचं नाही असं नको करू बाबा. म्हणजे काय, ऑफिसला जावंच लागेल ना, नाहीतर म्हणजे आयुष्य चालणार कसं, पैसे कसे मिळणार, माझ्या पॉकेट मनीचं काय होणार? नाही म्हणजे अरे राधिका म्हणजे तिला इम्प्रेस करायचं आहे ना, नाहीतर ती तुला नोकरीवरून काढून टाकेल. ती कसली नोकरीवरून काढते मला?
एवढं सोपं नाहीये ते, कळलं ना? आणि आई आहे ना माझ्या बाजूनं, आई अशी ढालीसारखी माझ्या बाजूने आहे, भक्कम. त्यामुळे जोपर्यंत आई माझ्या बाजूने, मला काळजी करायची काही गरज नाहीये. मी शनायाशी लग्न करणारच. ढालीचं काय म्हणजे, तुझ्या आईचं काय म्हणजे, तुम्ही जर लग्न केलं तर तुझ्या आईला मान्य होईल का ते? बरं ठीक आहे, तुझी आई आहे, तुझ्यावर प्रेम करते, त्यांना पटेल. पण मामाचं काय? आता मामा कोण? अरे ती रे शनायाची मामा. ते ठीक आहे रे, त्या दोघींना मी म्हणवेन. हे बघ केड्या, एक साधी गोष्ट लक्षात घे. दोघी आया आपापल्या मुलांबद्दल काळजीच घेत आहेत ना. म्हणजे शनायाची आई तिच्या फ्युचरची काळजी करते, तिचं फ्युचर कसं सिक्युअर्ड असावं म्हणून चिंतित आहे. माझी आई मी सेपरेट होतोय, एकटा पडेल कदाचित म्हणून तिला भीती वाटतेय. पण माझं ठरलंय, मी शनायाशी लग्न करणार आणि राधिकाला डिवोर्स देणार. माझं वेगळं राहणार. आणि त्यासाठी आता काय वाटेल ते करावं लागलं ना तरी मी करायला तयार आहे. मी नोकरी सोडेन, धंदा सोडेन, सगळं सोडून मी घरी बसायला तयार आहे. बस. अरे यार, माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी स्वतःच म्हणते मला कापा, मला कापा, मला कापा. काय बोलतोय? हो पडली ते बरोबर आहे, पण सगळी नाटकं चालली आहेत, काही झालं नाही तिला. नाही, प्रॉब्लेम काय माहिती काय, जो माणूस स्वतः स्वार्थी असतो ना त्यांना दुसऱ्याचं बरोबर चूक काही कळतच नाही. स्वार्थी असते ना तर तुमच्यासारखी वागले असते. आम्ही एक काम करतो बरं का, एक मोठं पैकी राधिका मॅडमचं एक मंदिर बांधतो. म्हणजे येतील तुझे अनुयायी तिथे, तुझी भजनं गायला, तुझं कौतुक करायला. पगार दे ना. अरे विसरलो ज्या कामासाठी आलो होते. ठीक आहे, व्हॉट? हे लेटर वाचा, तुम्हाला कळेल. म्हणजे मम्मा, अगं गुड फॉर नथिंगनी मला ऑफिस मधनं काढून टाकलं. कोणाला विचारून सुरू केले? परेश पाटलाच्या हातभार येई. तो काय राजा महाराजा लागून गेला वय? भुकला तर वाट धावतो, भुकला वाट लावतो. ही दादागिरी झाली तुझी. गावातल्या माणसांनी जगायचं की नाही? माणसं मारून जगणार असतील, पहिला तुला मारेन. तुझ्या हातभट्टीची दारू पिऊन माणसं माराल्यात, जुळा उलट्याहून. अरे माझ्या दारूचा काही संबंध नाही याच्यात. तुझा संबंधच संपून टाकतो बघ. जयडे काय पण म्हण, शीतल सगळ्या बाबतीत नशीबवान नाही. आमचा आजा शीतलची सगळी कामं करतो, असा नवरा पाहिजे बघ. तुझ्यासाठी तुझा नवरा करेल काय मदत? अहो त्यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. का असं काय होतं त्यांच्यात? त्यांचं त्यांच्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे, खूप. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ते असले ना आणि फोन आला ना पप्पांचा की ते धावत पहिला लांब जायचे आमच्यापासून. हा, ते कळू नये ना कोणाबरोबर. ते लांब म्हणजे त्यांच्यावरच्या प्रेमासाठी नाही जायचे. तुमचा आवाज आला तर घरी धुलाई होणार. आम्ही तर रायगडाचा आदेश घेऊन आलोय, अटकेचा आदेश. कोणत्या गुन्ह्याबद्दल? तुम्ही माझ्या लेकीचा संसार मोडलात. तुम्ही कलशाभिषेक करून महाराजांच्या मृत्यूच जवळ आणलं. खामोश चानाची पंत एक शब्द उच्चाराल तर या मिजाजखोरीचा समाचार या क्षणी घेतला जाईल. सपान म्हणायचं की अजून काय? दाद्या, अरे तुझ्या अक्काला सोडून कसा गेला? आम्हाला असं वाटतं त्यांनी त्रासाला कंटाळून जीव दिला असावा.